टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सोलापुरात मनसेच्या वतीने बँकेमध्ये जे आहे ते आंदोलन या ठिकाणी करण्यात येते। आपण पाहतोय बँकेमध्ये या ठिकाणी मनसेच्या वतीने घोषणाबाजी जी आहे ते करण्यात येते आणि या ठिकाणी मॅनेजरला या ठिकाणी निवेदन जे आहे ते देण्यात आलेलं आहे। कशा पद्धतीचं आंदोलन होतं, काय नक्की भूमिका आहे आपली? महाराष्ट्राला मराठी भाषेचा अभिदर्जा दिलेला असताना देशाची संविधानाची राज्यघटना ही भाषावर प्रांत रचना असताना सुद्धा ह्या राज्यामध्ये काही उत्तर भारतीय हिंदी भाषिक हे आपल्याला मराठीचा अपमान करण्याचा प्रयत्न करत आहेत। काही आस्थापनातले जे अधिकारी आहेत त्यांना मराठी बोलत नाहीत, त्यांची मजुरी वाढलेली आहे। त्यामुळं सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी गेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी आम्हाला आदेश दिलेला आहे, कारण आमच्या पक्षाची संस्कृती मराठी अस्मिता आहे, मराठी आणि हिंदुत्व हे दोन मुद्दे घेऊन आम्ही चाललेलो आहे। परंतु एकंदरीत हे सरकार ज्यावेळी आलं, हे सरकार आल्यानंतर हिंदी भाषिक लोकांची मजुरी वाढलेली आहे। त्यांना चपराक म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी ही सक्तीची झाली पाहिजे। जे केंद्र सरकारने त्रिसूत्री कायदा जो आणला होता तो कायदा आणावा, परंतु महाराष्ट्रामध्ये मराठीला प्रथम भाषेचा दर्जा दिला पाहिजे, दुय्यम भाषेचा दर्जा हिंदीला दिला पाहिजे आणि इंग्रजीचं जे तुम्ही इंग्रजी असू दे बाकीचे असू त्यांना तुम्ही तिसरा भाषेचा दर्जा दिला पाहिजे। मला एक सांगा, आज देशामध्ये तामिळनाडूच्या राज्यामध्ये जे स्टॅलिननी जी भूमिका घेतलेली आहे ही राजसाहेबाची भूमिका स्टॅलिननी घेतलेली आहे। त्यामुळं या मराठी भाषेची संस्कृती, मराठी भाषेचं अभिमान आणि स्वाभिमान फक्त या महाराष्ट्रातील फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पक्षाकडेच आहे आणि त्या अस्मितेसाठी सन्माननीय राजसाहेब झटत आहेत। त्यांनी आम्हाला आदेश दिलेला आहे। आज सोलापुरातील जी महाराष्ट्र बँक आहे या बँकेला आपण आज सुरुवात इथून केलेली आहे। इथं आपण सर्व बँकेचा सोलापूरचा आदेश करण्यात आहे। बँकेच्या व्यतिरिक्त ज्या ज्या आस्थापना आहेत जिथं जे अधिकारी येऊन बसलेले आहेत हिंदी भाषा जे मुद्दाम जाणून बुजून त्यांना मराठी येत असते, परंतु जाणून बुजून लोकांना येत नाही, हिंदीमध्ये बोल अशी जी भाषा वापरतात तसल्या मजूर अधिकाऱ्यांना कानफडात लगावण्याचा आदेश सन्माननीय राजसाहेबांनी दिलेला आहे। मनसेची भूमिका आहे, पहिल्यांदा हात जोडा, दुसऱ्यांदा हात जोडा आणि तिसऱ्यांदा हात जोडायची संस्कृती आहे। त्यामुळे आज प्रथमतः आम्ही प्राथमिक स्वरूपात पहिल्यांदा निवेदन आम्ही दिलेलं आहे आणि त्यांना 8 दिवसाची मुदत देऊ। जर त्यांनी व्यवस्थित आले ठीक, नाहीतर शेवटी मनसे स्टाईल आहेच। काय सांगाल? खरं तर युवा सेनेचे लोक आहेत, काय सांगाल, काय बोलू? नाही, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी परवा गुढीपाडवा मेळावा झाली त्यात राजसाहेबांनी स्पष्ट असा आदेश आम्हाला महाराष्ट्र सैनिकांना दिला आहे की ज्या ज्या बँकेमध्ये ज्या आस्थापनामध्ये जिथं मराठी भाषा चालत नाही, जिथं बोलली जात नाही, तिथं तुम्ही पहिला जाऊन तिथं त्यांना निवेदन द्या आणि त्यांना समजून सांगा। नंतर मग आम्ही कानफडीत लगवण्याची आम्ही तयारीसुद्धा केलेली आहे। ते 8 दिवसानंतर तुम्हाला दिसेल सोलापूर। काय इशारा आहे बँकेतल्या अधिकारी? बँकेच्या अधिकाऱ्यांना आता मी निवेदन दिलेलं आहे, तर त्यांना आम्ही 4 दिवसाचा अल्टिमेट दिलेला आहे। या 4 दिवसामध्ये जर त्यांनी त्यांचं सर्व स्टेशनरी मराठीमध्ये नाही केलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही खळखटक केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही। काय सांगाल? युवा पदाधिकारी इकडे आलेले आहेत। महाराष्ट्रात हे मराठीला प्रथम दर्जा मिळाला पाहिजे असं सन्माननीय राजसाहेबांची भूमिका आहे आणि महाराष्ट्रात काही बँकेचे कर्मचारी मराठी येत असून जाणून बुजून मराठी बोलत नाहीत, तर आम्ही एक लेखी निवेदन दिलं आहे। 8 दिवसानंतर आम्ही हात जोडून नंतर हात सोडून आम्ही कार्यक्रम करणार आहे यांचा। काय सांगाल? खरं तर आक्रमक झालेले आहेत मनसेचे पदाधिकारी। आत्ताच आम्ही व्यवस्थापकाशी बोललो आहे आणि त्यांना समज दिलेली आहे आणि माझ्या मते त्यांच्यातही लक्षात आलेलं आहे। राजसाहेबांचा आदेश हे आमच्यासाठी सर्वत्व असतो। मी त्यांना त्या भाषेत सांगितलं आणि असं आपण घोषणापत्र बनवलेलं आहे आणि ते घोषणापत्र त्यांना स्वतःच्या हातनं आपण लावायला सांगितलेलं आहे आणि ह्याच्यात जर काही जरी बदल जर झाला आणि ह्याची जर म्हणजे तयारी केली नाही त्या पद्धतीने मराठीचा जर कोण अपमान करत असेल तर त्यांना आम्ही धडा शिकवू। आपण पाहतोय मनसेचे पदाधिकारी जे ते आक्रमक झालेले आहेत आणि बँकेत मॅनेजरला या ठिकाणी निवेदन जे आहे ते देण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर बँकेमध्ये काही पोस्टर जे आहेत ते देखील चिटकवले जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे एकंदरीत राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसे पदाधिकारी जे आहेत ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।